जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग सांगली येथे राष्ट्रीय लोक अदालत 31 प्रकरणे तडजोडीत निकाली 1.17 कोटींची रक्कम देऊन दिलासा. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग सांगली येथे आयोगाचे अध्यक्ष मा प्रमोद गोगिरी गोस्वामी व सदस्या मा श्रीमती अर्पिता प फणसकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोक अदालतीत वित्त, विमा, पतसंस्था आदी विविध संस्थांविरुद्ध दाखल असलेल्या ग्राहकांच्या तक्रारी तसेच इतर प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. लोक अदालतीदरम्यान एकूण 31 प्रकरणांमध्ये उभय पक्षांमध्ये तडजोड घडवून आणण्यात यश आले. या तडजोडींमधून एकूण 1,17,00,000 रुपये इतकी रक्कम तक्रारदारांना देण्यात येऊन संबंधित प्रकरणे निकाली काढण्यात आली. ही लोक अदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा ग्राहक आयोगाचे प्रबंधक नागेश कुनाळे, शिरस्तेदार संगीता काकडे, लघुलेखक वर्षा भोई, अभिलेखपाल पांडुरंग चाळके, कारकून अण्णा सरक व शिपाई वैभव पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सांगली येथील विधिज्ञ शैलेंद्र केळकर, गजानन साळुंखे, जयदीप सूर्यवंशी, नरवाडे, वैभव केळकर, मोहसिन शेख, जयंत साळुंखे, भालचंद्र परांजपे, श्रीमती पाठक मॅडम, बारबोले मॅडम व श्रीमती वाघमारे मॅडम यांनी आपल्या पक्षकारांच्या प्रकरणांमध्ये तडजोड घडवून आणून लोक अदालत यशस्वी होण्यासाठी बहुमोल सहकार्य केले. यावेळी आयोगाचे अध्यक्ष प्रमोद गिरी गोस्वामी यांनी सांगितले की अशा प्रकारच्या लोक अदालतींमुळे उभय पक्षकारांना सामुपचाराने तडजोड करून कमी वेळात वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढण्यास मोठी मदत होते. त्यामुळे भविष्यात आयोजित होणाऱ्या लोक अदालतींमध्ये जास्तीत जास्त ग्राहकांनी सहभाग नोंदवून आपली प्रकरणे सामुपचाराने मिटवावीत असे आवाहनही त्यांनी केले. महान कार्य न्यूजसाठी भेंडवडेहून विकास कांबळे.